आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्र विकास सेनेने राज्यातील 8 जागांसाठी पहिल्या यादीतील आपले उमेदवार घोषित केले असून पुढील काही दिवसात इतर जागांवरही उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्र विकास सेनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल मोरे आणि संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे। यामध्ये शिरूर पुणे लोकसभा मतदारसंघातून मालनताई पारधे, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट उद्धव क्षेत्रपाळे, लातूर लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट प्रदीप चिंचोलीकर, सोलापूरमधून छाया वायदंडे, पुणे शहरमधून सुनीता पाटील, नांदेडमधून सुधाकर कोसंबीकर, नाशिकमधून ॲडव्होकेट स्मिता वैद्य तर मावळ पुणे लोकसभा मतदारसंघातून अनिता शेटे या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आणखी काही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान राष्ट्र विकास सेना सर्वसामान्यांच्या हक्कासाठी धर्मवाद, जातीवाद, सामाजिक अस्थिरता आणि सामाजिक वातावरण गढूळ करणाऱ्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध गरीब, आर्थिक दुर्बल अशा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सदर निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिली आहे। तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनाही राष्ट्रीय विकास सेनेने पाठिंबा दिला आहे अशी ही माहिती या वेळेला देण्यात आली आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष अमोल मोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एजाज मोमीन यांच्यासह उमेदवार उपस्थित होते। राष्ट्र विकास सेनेच्या वतीने आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने खालीलप्रमाणे आम्ही 8 उमेदवार अधिकृतपणे जाहीर करत आहोत। राष्ट्र विकास सेनेच्या वतीने यामध्ये माननीय मालनताई पारधे, शिरूर पुणे लोकसभा मतदारसंघ, 2 नंबर आहेत ॲडव्होकेट उद्धव क्षेत्रपाळे, धाराशिव लोकसभा मतदारसंघ, माननीय प्रदीप चिंचोलीकर, लातूर लोकसभा मतदारसंघ, ॲडव्होकेट स्मिता वैद्य, नाशिक, सौ छाया वायदंडे, सोलापूर लोकसभा मतदारसंघ, सौ सुनीता पाटील, पुणे शहर, सुधाकर कोसंबेकर, नांदेड लोकसभा मतदारसंघ, सौ अनिता शेट्टी, मावळ पुणे लोकसभा मतदारसंघ। यातून असे प्रकारची ही पहिली यादी आम्ही जाहीर करतो आहे। लवकरच दुसरी यादी ही आम्ही जाहीर करू। आगामी लोकसभा जी आहे यामध्ये राष्ट्र विकास सेना पूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचे जे आजचे राजकीय लोक आहेत हे जे त्यांची फसवणूक करत आहेत ह्याच्या विरोधात हे सर्व आम्ही उमेदवार या ठिकाणी उभे करतो आहे। त्याचप्रमाणे हातकणंगले मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी जे आहेत हे खासदारकीला तिथं उभारलेले आहेत आणि त्यांनी स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी कुणाचंही सहकार्य न घेता स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या चिन्हावर ते लढत आहेत। त्यासाठी त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत। जर त्यांनी स्वतःच्या चिन्हावर भविष्यामध्ये पुढे जाऊन तडजोड केली आणि चिन्ह जर बदललं तर आम्ही त्यांना देत असलेला पाठिंबासुद्धा आम्ही काढून घेणार आहोत। परंतु त्यांनी जर स्वाभिमानाने आपलं चिन्ह मशाल जे ठेवलेलं आहे त्या चिन्हावर जर ते लढले तर राष्ट्र विकास सेनेच्या वतीने आम्ही त्यांना पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करणार आहोत। सांगलीचा जो तिढा आहे महाआघाडीमधला आणि चंद्रहार पाटील किंवा विशालदादा पाटील हा तिढा ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आम्ही ती दुसरी यादीमध्ये सांगलीचं जाहीर करू। त्याचप्रमाणे बीडमध्ये सुद्धा आपण उमेदवार देतो आहे। अशा प्रकारे एकूण 15 ते 16 जागा राष्ट्र विकास सेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये लढवल्या जातील। मी ॲडव्होकेट उद्धव विनायक क्षेत्रपाळे, महाराष्ट्र राज्याच्या 18व्या लोकसभा इलेक्शन्समध्ये उमेदवार म्हणून राष्ट्र विकास पक्षाने मला उमेदवारी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून दिलेली आहे। बहुजना तू जागा हो, परिवर्तनाचा धागा हो या पक्षाच्या स्लोगनप्रमाणे आम्ही लोकांना जागा करून आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचं बदल करण्याचं ध्येय धोरण आखलेलं आहे। आणि देशामध्ये जी आज राजकीय परिस्थिती झालेली आहे याच्यामध्ये बदल करण्यासाठी वकिली व्यवसाय सोडून मी राजकारणामध्ये पूर्णतः प्रवेश केलेला आहे आणि निवडणुकीला सामोरे जात आहे। तरी जनतेने सहकार्य करावे, जनतेच्या बदलासाठी आणि जनतेच्या विकासासाठी मी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी मालन पारधे शिरूर लोकसभेतून उभी राहते।
राष्ट्र विकास सेना. प्रदीप चिंचोलीकर. मी आपल्या राष्ट्र विकास सेनेमार्फत लातूर लोकसभा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितो आहे. निवडणूक लढवण्याचं एकच कारण आहे, कारण सध्याचं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जे आहे इतकं गढूळ झालेलं आहे. जनतेला पर्याय म्हणून आपण ह्या पक्षामार्फत आपण निवडणूक लढवतो आहे. कारण काय झालेलं आहे, सध्या जनतेला एकतर काय झालेलं आहे, भाजप किंवा काँग्रेस, ह्या भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्तही दुसरा पक्ष आहे. कारण काही लोकांची इच्छा अशी असते की काँग्रेसलाही नको आणि भाजपलाही नको, म्हणून आपण ही निवडणूक लढवतो आहे. आणि ह्या पक्षामार्फत आपण नक्कीच जनतेमध्ये परिवर्तन घडवून आणणार आहोत. एवढं मी बोलून थांबतो.